जय गजानन माऊली. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, रोशनी बंडे मराठी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हळूहळू उगवणारा सूर्य, त्याचा तो आकाशात पसरलेला केशरी प्रकाश आणि पक्ष्यांच्या गोड किलबिलाट, अशा या सुंदर निसर्गासोबत आपला दिवस सुरू होतोय. या सुंदर निसर्गाचा आनंद घेत आमच्या आबाजीचा गच्चीवरती चालू आहे ब्रश. ही बघा, छान गोंडस पांढरी शुभ्र मांजर कशी भिंतीवर बसलेली आहे. अशा सुंदर सकाळसोबत सगळ्यांना आवडणाऱ्या नाश्त्याची सुरुवात. सोपं, झटपट आणि चविष्ट असं आज बनवणार आहोत सगळ्यांच्या घरात बनणारे असे आपले पोह्यांचा नाश्ता. सर्वात आधी मी पोहे छान असे स्वच्छ धुवून घेतले. काही वेळ बाजूला ठेवून घेतले. त्यानंतर त्यांचं पाणी निथळल्यानंतर मोकळे झाल्यानंतर सुटसुटीत करून घेतले. आता इथं मी कढई ठेवली आणि त्यात थोडं तेल तापायला ठेवलं. तेल गरम करून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर मी काय करते, माझी पोहे करायची पद्धत थोडी वेगळी आहे. आधी मी शेंगदाणे थोडे भाजून घेते, चांगले असे खरपूस त्यांना लाल रंग येईन, तळतळतील तोपर्यंत मी त्यांना भाजून घेते. आणि भाजून घेतल्यानंतर आपण जे पोहे बाजूला भिजत टाकलेले आहेत त्यामध्ये ते काढून घेते. शेंगदाणे काढून झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी अशी छान तडतडू दिली. नंतर त्यामध्ये टाकले मी जिरं. जिरं टाकल्यानंतर इथं बारीक केलेला कांदा, मिरची बाजूला आहे. आधी त्यामध्ये टाकली मिरची. मिरची थोडी होऊ द्यायची, म्हणजे आपल्या पोह्यांना अशी छान चव येते. नंतर मी त्यामध्ये टाकला कांदा. कांदा असा लाल गुलाबी होईल तोपर्यंत तुम्ही परतून घ्या. घरामध्ये छान असा फोडणीचा वास सुटलेला आहे. इथं मी हळद टाकून घेतली. नंतर भिजवून घेतलेले पोहे मी हळूहळू आपल्या मिश्रणामध्ये टाकून घेतले आणि छान मिक्स करून घेतले. हिरवीगार त्यामध्ये टाकून घ्या आणि एकत्र मिक्स करा आणि मंद आचेवर झाकण ठेवून 2-3 मिनटं तुम्ही त्याला वाफ येऊ द्या. इथं आपले पोहे तयार आहे. एका प्लेटमध्ये घ्या. त्यावरती छान बारीक शेव टाकून घ्या आणि लिंबू घ्या. लिंबू पिळून घ्या. इथं आमचे पोहे तयार. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.